नमस्कार मित्रांनो. ज्ञान क्लासेस मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण कालच आपलं EVS 1 पहिल्या टॉपिकचं एक्सप्लेनेशन हे संपवलं होतं आणि आजपासून आज आपण म्हणजे त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहे. तर मग पहिलं क्वेश्चन काय आहे? व्हॉट्स द सोल्युशन म्हणून. व्हॉट्स द सोल्युशन? व्हॉट्स द सोल्युशन आहे. त्या क्वेश्चन मध्ये काय आहे का one of the asteroids has fallen out of the place in the asteroid belt and is hurtling towards the sun. Our Earth is in its way and there is all likelihood of collision. What can be done to prevent the collision? म्हणजे काय? तर एक ऍस्ट्रॉइड येतोय. एक ऍस्ट्रॉइड पास होतोय आणि इट्स प्ले आणि त्याची प्लेस आहे म्हणजे ऍस्ट्रॉइड बेल्ट मधून येतोय तो आणि तो सूर्याच्या सूर्याच्या दिशेने तो येतो म्हणजे त्याची जी दिशा आहे ती सूर्य आहे. तर मग अवर अर्थ इज इन इट्स वे म्हणजे आपली पृथ्वी त्या ऍस्ट्रॉइड आणि सूर्य म्हणजे या दोघांमध्ये आपली अर्थ आहे, पृथ्वी आहे. सो ते कारण म्हणजे बनल का आपलं म्हणजे कोलिजन होऊ शकतं आपल्या अर्थ वरती. सो व्हॉट कॅन बी डन टू प्रिव्हेंट दिस कोलिजन म्हणजे आपण काय करू शकतो या कोलिजन वरती. सो आन्सर काय आहे याचं? आन्सर काय म्हणते याचं? द फर्स्ट ऍक्ट टू सेव्ह द अर्थ, दी फर्स्ट ऍक्ट टू सेव्ह दी अर्थ, save the earth save the earth can be attacking the asteroid, can be attacking attacking a asteroid asteroids asteroid with the help of a missile, with the help of a missile. ओके. त्याचं सेकंड पॉइंट काय आहे? दिस सेकंड वे, द सेकंड ऍक्ट, the second act the second act is to change the path of an advancing asteroid, is to change a path of path of an advancing asteroid, of an advancing advancing asteroid. Advancing asteroid. Okay. Hmm. For changing this path of the asteroid, or changing the path
of the missile missile path of the missile no, sorry path of the asteroid sorry asteroid okay asteroid a spaceship or a missile a missile can be used can be used can be used to push the asteroid aside to push a asteroid aside aside okay बाय यूज तीसरा पॉइंट काय म्हणता येईल बाय यूज ऑफ लेझर लेझर रेस लेझर रेस laser rays okay the surface of an asteroid the surface of the of asteroid asteroid surface of asteroid uh, surface of asteroid can be subjected to evaporation can be subjected subjected to evaporation okay evaporation okay by placing a space shuttle in the in between the asteroid okay by placing a space shuttle in between between the asteroid सो म्हणजे बघू शकता आन्सर येतं तर पहिला पॉइंट असा आहे की द फर्स्ट ऍक्ट टू सेव्ह द अर्थ कॅन बी अटॅकिंग एस्ट्रॉइड विथ द हेल्प ऑफ अ मिसाईल म्हणजे मिसाईलच्या मदतीने आपण एस्ट्रॉइड वरती अटॅक करू शकतो आणि म्हणजे त्याला डिस्ट्रॉय करू शकतो आपण ओके दुसरा काय द सेकंड ऍक्ट इज टू चेंज अ पाथ ऑफ ऍडव्हान्सिंग एस्ट्रॉइड path of an advancing asteroid changing okay for changing path of the asteroid a missile can be used to push a asteroid aside म्हणजे सेकंड ऍक्ट काय राहील तुमचा की asteroid ची जी डायरेक्शन आहे ती चेंज करायची म्हणजे एक मिसाईल थ्रू आपण त्याचं डायरेक्शन चेंज करू शकतो म्हणजे त्याला asteroid ला थोडं पुश करू शकतो दुसऱ्या साईडला आपण ओके बाय यूज ऑफ लेझर रेज द सर्फेस ऑफ asteroid कॅन बी सब्जेक्टेड टू वेपोरेशन म्हणजे काय कारण लेझर रेस थ्रू पण आपण म्हणजे त्या ऍस्ट्रॉइडला डिस्ट्रॉय करू शकतो म्हणजे ओके बाय प्लेसिंग अ स्पेस शटल इन बिटवीन द ऍस्ट्रॉइड म्हणजे
ओके. सेकंड क्वेश्चन जो आहे यूज युअर ब्रेन पॉवर, त्याच्यातला जो पहिला क्वेश्चन आहे तो म्हणजे काय आहे की व्हॉट विल हॅपन टू अवर सोलर सिस्टम इफ द सन विल गेट्स डिसअपियर. काय की नसम काय होईल आपल्या म्हणजे पृथ्वीचं किंवा सोलर सिस्टमचं जर सूर्य हा गायब झाला तर. सो पहिला याचा आन्सर काय आहे, पहिला पॉइंट का देअर वुड बी डार्कनेस एव्हरीवेअर. सगळीकडे डार्कनेस राहील, कारण की सन हा एक स्टार आहे आणि जो लाईट देतो प्रत्येकाला, प्रत्येक प्लॅनेटला लाईट भेटते त्याच्यामुळे. तर ती लाईट कुठे भेटणार नाही कोणालाच, हा सगळीकडे डार्कनेस राहील. दुसरा पॉइंट काय आहे का ऑल दी ओके काहीतरी चुकलंय, सेकंड. ऑल दी प्लांट्स all the plants will die as they could not able to do photosynthesis. म्हणजे काय तर जेवढं पण पृथ्वीवरती जेवढं पण झाड आहे ते सगळे मरून जातील का, कारण की त्यांना सूर्याचा प्रकाशच भेटणार नाही फोटोसिंथेसिस करण्यासाठी. त्याच्यानंतर काय का ऑल द प्लॅनेट्स वुड स्टॉप रिव्हॉल्विंग. सगळे जे प्लॅनेट्स आहेत ते रिव्हॉल्व करणं बंद होते. म्हणजे काय का न सूर्यभोवती आपण सगळे आपले जेवढे पण प्लॅनेट्स आहे म्हणजे अर्थ असो, मर्क्युरी असो किंवा वेनस असो, ज्युपिटर असो, नेपट्यून असो, युरेनस असो, हे सगळे काय रिव्हॉल्व करतात, ते रिव्हॉल्व करणं स्टॉप होऊन जातील. कारण की ते कोणाभोवती रिव्हॉल्व करतील जर का सूर्य नसेल तर. ओके. द सायकल ऑफ डे अँड नाईट वुड कम टू बी टू अ हॉल्ट. म्हणजे काय का डे अँड नाईट, आता सूर्यामुळे आपल्याला दिवस बघायला भेटतो, पण जर का सूर्यच नसेल तर आपल्याला दिवस कसं काय बघायला भेटेल, कंटिन्यू अंधार राहील, मग सगळीकडे नाईटच राहील. तर म्हणजे काय तर डे अँड नाईट वरती हॉल्ट लागून जाईल. ओके. देर विल नॉट वीक्स ऑर मंथ्स एनिमोर. वीक आणि मंथच राहणार नाही का, आठवडा किंवा महिना हा राहणारच नाही. ओके. देर विल बी नॉट हिट एंटायर अर्थ विल गेट कोल्ड. ओके. जर गरमी राहिलीच नाही, ऊन पडलेलं, ऊन म्हणजे प्रकाश पडतच नाही, गरम होतच नाही आपल्याला, तर पूर्ण पृथ्वीवरती फक्त काय राहील, कोल्ड म्हणजे आईस एज वगैरे अशा गोष्टी होत राहतील. ओके. आता हा पहिला क्वेश्चन होता तुमचा, पहिला क्वेश्चनचा आन्सर याला कॉपी करून घेतो तुम्ही. सो तुमचा जो सेकंड क्वेश्चन आहे युज युअर ब्रेन पॉवर मधला, तो काय आहे की सपोज यू वॉन्ट टू गिव्ह युअर ऍड्रेस टू अ फ्रेंड यू हॅव ऑन द प्लॅनेट मार्स. समजा तुमचा मित्र एखाद्या प्लॅनेट मार्स वरती राहतो आणि त्याला तुमचा ऍड्रेस पाठवायचा आहे. सो तुम्ही काय कराल, म्हणजे काय का हाऊ विल यू राईट युअर ऍड्रेस, तुम्ही तुमचा ऍड्रेस कसा द्याल. ते तुम्ही बघू शकता कमलेश कमलेश दुबे, त्याच्यानंतर नवीन जो कुठं नवीन बाबू बागवे रोड जिथे राहतो, मलाड वेस्ट मध्ये, मुंबईमध्ये. जे मुंबई कशात येतं का, मुंबई कशात म्हणजे मुंबई कशात येतं का स्टेट ऑफ महाराष्ट्र मध्ये येतं. हे कशात येतं, इंडियामध्ये येतं. इंडिया हा कुठला कॉन्टिनेंट आहे, एशियाचा आहे. एशिया हे कुठं येतं, अर्थ वरती येतं. अर्थ हा कुठला थर्ड प्लॅनेट आहे, सो कशातला पण सोलर सिस्टमचा. सोलर सिस्टम कशात येतं, मिल्की वे मध्ये. ओके. सो आता तुमचा जो थर्ड क्वेश्चन आहे का इन द पिक्चर गिव्ह बिलो करेक्ट द सिक्वेन्स ऑफ द प्लॅनेट्स. आता त्याच्यात जे प्लॅनेट्स दिलेले आहे ते तुम्हाला न करेक्ट सिक्वेन्स सांगायचे आहे त्याच्यात. ओके. सो ते तुम्हाला होमवर्क आहे, ते तुम्ही स्वतःहून करू शकता, कारण की फर्स्ट सेकंड पेज वरती तुम्हाला त्याचा डायग्राम दिलेला आहे ऑलरेडी. ओके. आता पुढचा जो फोर्थ क्वेश्चन आहे हु एम आय. ओके. हु एम आय मध्ये पहिला क्वेश्चन आहे यू कॅन सी मी फ्रॉम द अर्थ बट द लाइटेड पार्ट ऑफ मी दॅट यू सी चेंजेस एव्हरी डे. ते म्हणजे काय, मून. ओके. सेकंड क्वेश्चन आहे काय आय हॅव माय ओन लाईट, इट इज ओनली फ्रॉम दॅट द प्लॅनेट गेट लाईट अँड हीट. म्हणजे काय का माझ्याकडे स्वतःची लाईट पण आहे आणि इट इज ओनली फ्रॉम दॅट फ्रॉम मी, ती फक्त माझ्याकडून
द प्लॅनेट्स गेट लाईट अँड हेट, आणि प्लॅनेट्सला माझ्याकडून लाईट आणि हेट दोन्ही भेटते. ते कोण आहे? ते म्हणजे सन. ओके. ओके, आय टर्न अराउंड माय सेल्फ. आय टर्न अराउंड माय सेल्फ म्हणजे मी स्वतः भोवतीच फिरतो. अराउंड द प्लॅनेट अँड ऑल्सो अराउंड द स्टार. म्हणजे प्लॅनेट भोवती किंवा आणि स्टार भोवती, कुठल्या पण स्टार भोवती, ते म्हणजे सॅटेलाइट. सॅटेलाइट एकमेव असं म्हणजे प्लॅनेट, किंवा तुम्ही म्हणू शकता का मॅनमेड सॅटेलाइट असेल किंवा जे नॅचरल सॅटेलाइट असतं ते प्लॅनेट भोवती पण फिरतात आणि एका स्टार भोवती पण फिरतात ते. ओके. नेक्स्ट काय डी काय आहे का, आय टर्न अराउंड माय सेल्फ अँड रिव्हॉल्व अराउंड द सन. म्हणजे काय का मी स्वतः भोवतीच फिरतो आणि रिव्हॉल्व एका स्टार भोवती करतो. ओके. तर मग ते काय झालं तर एक प्लॅनेट झाला तो, म्हणजे कुठला पण प्लॅनेट, अर्थ, मार्स, मर्क्युरी, ज्युपिटर, सॅटर्न, व्हेनस, कुठला पण. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की नो अदर प्लॅनेट्स हॅज अ लिव्हिंग वर्ल्ड लाईक मी. म्हणजे कुठल्या पण प्लॅनेट वरती लिव्हिंग वर्ल्ड नावाचं काही आहेच नाही शिवाय माझं. ते म्हणजे काय, आपले अर्थ. ओके. त्याच्या पुढचं काय आहे का, आय एम द नियरेस्ट स्टार टू द अर्थ. म्हणजे काय, मी सगळ्यात जवळचा स्टार आहे अर्थ.